all. In this lecture, we will learn our next topic or next concept, internal control. Right. So, internal control system. It is very important concept for ऑडिटिंग. ऑडिटिंगमध्ये आपण फर्स्ट आणि चॅप्टरचा आज रिव्ह्यू घेतलेला आहे. सो त्यामध्ये काय बघितलं होतं, ऑडिटिंग इज द सिस्टमॅटिक एक्झामिनेशन इन द बुक्स ऑफ अकाउंट अँड फायनल ऑडिट कंडक्ट करण्यासाठी इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही खूप महत्वाची असेल. तर बघूया आपण काय आहे इंटरनल कंट्रोल सिस्टीम इन डिटेल. स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 315 define internal control as the process designed, implemented and maintained by TCWG, management and other personnel to provide reasonable assurance about the achievement of an entity's objective with regard the reliability of financial reporting, effectiveness and efficiency of operation, safeguarding of asset and compliance with the appliance laws and regulation. बापरे, काहीच नाही कळलं ना. सो सिंपली काय लक्षात ठेवायचं होतं आपल्याला, इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही इंटरनली काय केली जाते तर इम्प्लिमेंट केली जाते फॉर द पर्पज ऑफ स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट. सिंपली आपण असं बघितलं होतं, इंटरनल कंट्रोल ही जर स्ट्रॉंग असेल तर नक्कीच आपण काय करू शकतो, जे फायनल ऑडिट आहे हे स्मूथली कंडक्ट करू शकतो. इन शॉर्ट, इंटरनल कंट्रोल इज अ wider term which includes all types of management control. इंटरनल कंट्रोल सिस्टीम मध्ये काय असणार आहे तर ऑल टाइप्स ऑफ मॅनेजमेंट कंट्रोल इथे इन्क्लूड्स असेल. इट इज द होल सिस्टीम ऑफ कंट्रोल, फायनान्स और अदरवाइज established by the management in order to carry out the business in orderly manner, safeguard asset and secure as far as possible reliability and accuracy of the record. म्हणजे तुमचं जे रेकॉर्डिंग आहे, तुमचे जे बुक्स ऑफ अकाउंट आहे हे प्रॉपर कसे असले पाहिजे, त्यामध्ये ॲक्युरसी जास्तीत जास्त मेंटेन करण्यासाठी हे आपण काय करतो, एक इंटरनल कंट्रोल सिस्टीम मॅनेज करतो. ओके, दिस इज द इंटरनल पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. हे तुम्हाला कोणीही कंपल्शन केलेलं नाहीये, पण फायनल ऑडिट हे स्मूथली कंडक्ट होण्यासाठी आपण काय करतोय, इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही रन केली जाते. इट इज द नंबर ऑफ कंट्रोल. इट इज द नंबर ऑफ कंट्रोल, कारण यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण काय करतो तर कॉन्सन्ट्रेट करतो, वेगवेगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याचं काम करतो. सो इट इज द नंबर ऑफ कंट्रोल एक्सरसाइज इन अ बिझनेस टू इन्श्योर इट्स इफिशियन्सी. इट इज शॉर्ट ऑफ द विजिलन्स अँड डायरेक्शन over importance matter like sale, purchase, finance, quality control, management control, internal check, internal audit, etc. 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 म्हणजेच काय, जसं आपण सांगितलेलं आहे, इन सिंपल थिंग इंटरनल कंट्रोल सिस्टीम ऑल टाइप्स ऑफ मॅनेजमेंट, हे लक्षात ठेवा सिंपली. ओके, इंटरनल कंट्रोल सिस्टीम मध्ये ऑल टाइप्स ऑफ मॅनेजमेंट सिस्टीम ही इन्क्लूड्स असेल. मग ती असेट लायबिलिटीशी रिलेटेड असेल, इंटरनल ऑडिटशी रिलेटेड असेल, इंटरनल चेकशी रिलेटेड असेल, क्वालिटी कंट्रोलशी रिलेटेड असेल, ह्या प्रत्येक गोष्टीवरती काय केलं जातं तर कंट्रोलिंग हे केलं जातं. ओके, सो दिस इज द पार्ट ऑफ इंट्रोडक्टरी पार्ट. तर गुड इंटरनल कंट्रोल सिस्टीम आपण कशाला म्हणू शकतो, काय सांगायचंय बघा, इथे त्याचे कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहेत. अ प्लॅन ऑफ ऑर्गनायझेशन विच प्रोव्हाइड प्रॉपर डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. कंट्रोल करणे म्हणजे काय बरं, तर जे काही वर्क आहे ऑर्गनायझेशन मधलं ते प्रॉपरली मॅनेज करणं. दॅट मीन्स हिअर वी डिस्ट्रीब्यूट ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी अमंग मेंबर. ओके, ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉपर डिव्हिजन करणं, प्रॉपर रिस्पॉन्सिबिलिटी डिस्ट्रीब्यूट करणं, तर आपण त्याला एक गुड इंटरनल कंट्रोल सिस्टीम असं म्हणू शकतो. सेकंड, a proper system of authorization and record procedure in order to ensure reasonable control over asset, liability, revenue and expenses. म्हणजे जसं आपण जेव्हा जेव्हा ऑडिटिंग समोर येतं तेव्हा काय येतं तर असेट लायबिलिटी वरती कंट्रोल ठेवणं आणि इन्कम आणि एक्सपेन्सेस वरती कंट्रोल ठेवणं. राईट, म्हणजे ह्या प्रत्येकासोबत ज्या ज्या गोष्टी कनेक्ट आहेत त्याचं प्रॉपर ऑथोरायझेशन करणं आणि प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करणं, हे काय असणार आहे तर इंटरनल कंट्रोल सिस्टीमचा भाग असेल. देन साऊंड प्रॅक्टिस टू बी फॉलो बाय ईच डिपार्टमेंट, आणि प्रत्येक डिपार्टमेंटने एक साऊंड प्रॅक्टिस फॉलो करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल फॉर इफेक्टिव्ह इंटरनल कंट्रोल सिस्टीम. देन कॉम्पिटंट पीपल, अँड लास्ट
effective managerial supervision and review. Okay, review is very important thing. आणि ज्या ज्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतोय, ज्या ज्या गोष्टी आपण कंडक्ट करतोय, ह्या प्रत्येकावरती कंट्रोल करणं हे सुद्धा काय असणार आहे तर तितकंच महत्वाचं असेल. ओके, सो इफेक्टिव्ह मॅनेजरियल सुपरविजन अँड रिव्ह्यू अँड कॉम्पिटंट पीपल ते सुद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे. सो हे जर असे आपण काही पॉइंट बघितले तर लक्षात येईल की गुड इंटरनल कंट्रोल सिस्टीम आपण काय करू शकतो, रन करू शकतो. होप सो तुम्हाला एक शॉर्ट कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. त्याच्यानंतर बघूया आपण इंटरनल कंट्रोल सिस्टीमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. जसं की आपण सांगितलं, इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही कशासाठी केली जाते, फॉर स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट. हे विसरायचं नाही. ओके, शेवटचं ऑडिटिंग जे आहे हे स्मूथली कंडक्ट होण्यासाठी आपण काय करतो तर इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही राबवली जाते. सो वन बाय वन बघूया. फर्स्ट, टू अवॉइड इनइफिशियन्सी इन बिझनेस. कुठेही इनइफिशियन्सी येऊ नये किंवा इनइफिशियन्सी जर असेल तर ते अवॉइड करण्यासाठी आपण इंटरनल कंट्रोल सिस्टीम रन करतो. टू प्रिव्हेंट फ्रॉड. ओके, जे काही फ्रॉड आहेत हे फाइंड आउट करणे किंवा ते प्रिव्हेंट करण्यासाठी इंटरनल कंट्रोल सिस्टीम इज व्हेरी गुड मेथड फॉर दी ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. देन टू इन्क्रीज अॅक्युरसी अँड रिलायबिलिटी इन ऑल आस्पेक्ट ऑफ दी ऑर्गनायझेशन. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की एखाद्या गोष्टीवरती कंट्रोल करायचं आहे तर नक्कीच हिअर वी मेंटेन अॅक्युरसी इन द बुक्स ऑफ अकाउंट. राईट, आपण काय करतो तर अॅक्युरेटली रिलायबली आपले बुक्स ऑफ अकाउंट आहेत हे मेंटेन करतो. नेक्स्ट, टू मेजर द इफेक्टिव्हनेस ऑफ बिझनेस पॉलिसी. प्रॉपर इंटरनल कंट्रोल सिस्टीम साठी तुम्हाला ज्या काही बिझनेस पॉलिसी आहेत ह्या सुद्धा तितक्याच इफेक्टिव्हली मेजर करणं, इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करणं महत्वाचं असतं. दॅट इज वाय हिअर से टू मेजर द इफेक्टिव्हनेस ऑफ बिझनेस पॉलिसी. टू सेफगार्ड द असेट ऑफ द ऑर्गनायझेशन बाय अवॉइडिंग वेस्ट. सिंपल थिंग, कंट्रोल करणं म्हणजे काय, फक्त लक्ष देणं आहे का हो, जसं आपण कॉमर्समध्ये सांगतो नाही. दॅट मीन्स प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन. जे जे काही वेस्ट होत आहे तसं आपल्या लक्षात येतंय ते वेस्ट अवॉइड करा. ओके, ते वेस्ट कमी करण्याचं काम करा विथ द हेल्प ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम. देन टू इव्हॅल्युएट परफॉर्मन्स ऑफ दी एम्प्लॉईज. ओके, एम्प्लॉईचा परफॉर्मन्स काय करायचा आहे तर इव्हॅल्युएट होऊ शकतो. कोण एम्प्लॉई छान काम करतोय, कोण एम्प्लॉईज कमी करतोय, कोणाकडून जास्त मिस्टेक होत आहेत, जास्त एरर होत आहेत. सो वी कॅन इझिली find out with the help of internal control system. That means to evaluate performance of the employees. Then to aids in the management planning. आणि नक्कीच मॅनेजमेंट प्लॅनिंगला हेल्प करण्याचं काम इंटरनल कंट्रोल सिस्टीम आपल्याला मदत करते. टू इन्शुअर ऑल द ट्रान्झॅक्शन आर ड्युली ऑथोराइज्ड. टू इन्शुअर दॅट ऑल द ट्रान्झॅक्शन आर ड्युली ऑथोराइज्ड म्हणजे काय बरं, जसं की हे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे ड्युली काय होणार आहेत, ऑथोराइज होणार आहेत. वेगवेगळ्या व्यक्तींकडून त्या ट्रान्झॅक्शन चेक केले जाणार आहेत फॉर इफेक्टिव्ह इंटरनल कंट्रोल सिस्टीमच्या अंडर. टू इन्शुअर दॅट ऑल ट्रान्झॅक्शन आर प्रॉपरली रेकॉर्डेड. आपल्याला कंट्रोल करायचं आहे म्हणजे जसं आपण सांगितलं की आपण काय करतोय, हे अकाउंटिंग प्रॉपरली रेकॉर्ड करतोय. टू इन्शुअर द बुक्स ऑफ अकाउंट आर कम्प्लीट अँड ॲक्युरेट. ओके, सो इंटरनल कंट्रोल सिस्टीमच्या अंडर आपण बुक्स ऑफ अकाउंट कम्प्लीट रेकॉर्ड करतोय, ॲक्युरेट रेकॉर्ड करतोय. टू इन्शुअर दॅट फायनल अकाउंट आर रिलायबल अँड रेडी इन टाइम. आणि इंटरनल कंट्रोल सिस्टीम मुळे जे काही फिनान्शियल अकाउंट आहे हे इझिली रेडी होतं, रिलायबली रेडी होतं फॉर द विदिन अ टाइम म्हणू शकतो आपण. फायनल ऑडिटिंग होण्याच्या आधी आपल्याकडे सगळ्या गोष्टी ह्या कशा आहेत तर प्रॉपर मेंटेन केलेल्या असणार आहेत. कशामुळे तर इंटरनल कंट्रोल सिस्टीम जेव्हा आपण ऑर्गनायझेशन मध्ये रन करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत तर ऑटोमॅटिकली स्मूथली इफेक्टिव्हली रन केल्या जातात. ओके, सो इट इज व्हेरी सिंपल कॉन्सेप्ट. थोडक्यात काय लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे, इंटरनल कंट्रोल सिस्टीम मीन्स control all types of management. Okay, this includes all type of management regarding asset, regarding liabilities, revenue and income. ह्या सगळ्याशी रिलेटेड जे काही मॅनेजमेंट आहे हे इन्क्लूड होते. and the purpose of internal control system
is smoothly conducting of final audit. ओके, फायनल ऑडिट स्मूथली कंडक्ट होण्यासाठी इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही रन केली जाते. इट इज द पार्ट ऑफ इंटरनल थिंग. इंटरनल गोष्टी यामध्ये इन्क्लुड्स असते. खूप मायनर थिंग पासून मेजर थिंग पर्यंत आपण काय करतो, गोष्टी इथे मॅनेज किंवा मेंटेन, रिलायबल, ॲक्युरेट करत असतो. So our next question is duties of an auditor with regard to internal control system. So स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 400 नुसार ऑडिटरच्या काय बरं ड्युटीज असणार आहेत इंटरनल कंट्रोल सिस्टीम रन करताना, त्या बघूयात आपण. सो फर्स्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॅनेजमेंट, नीड फॉर इव्हॅल्युएशन, नीड फॉर ॲश्युरन्स, ऑडिट प्लॅनिंग अँड प्रोग्राम, रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम, ऑडिट प्रोसिजर अँड टेस्ट checking. So first is responsibility of management. Internal control system is designed and established by the management. जसं आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलं, इंटरनल कंट्रोल सिस्टीम हे कोण डिझाईन करणार आहे, तर मॅनेजमेंट डिझाईन करेल, राईट. So it is the preliminary duties of the management to establish internal control. The auditor is to entitled to rely upon, safeguard and internal control institute by the management. सो ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर तुम्ही मॅनेजमेंट कडून ही इंटरनल कंट्रोल सिस्टीम रन करून घेणे. That means responsibility of management firstly introduce the internal control system in the organization. Simply. Okay. Next, need for evaluation. फक्त इंटरनल कंट्रोल सिस्टीम रन करून चालेल का हो, नाही. तर काय करावं लागेल, नीड फॉर इव्हॅल्युएशन. प्रत्येक ठिकाणी आपल्याला इव्हॅल्युएशन करण्याची गरज असते. द ऑडिटर हॅज टू असर्टेन दॅट ट्रान्झॅक्शन आर एक्झिक्युटेड अकॉर्डिंग टू द ऑथरायझेशन ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे जसं आपण म्हणतो जी हायरार्की आहे टॉप टू बॉटम, त्याप्रमाणे सगळं काम चालू आहे का. ज्या ट्रान्झॅक्शन वरती एखाद्या अथोराइज पर्सनची सिग्नेचरची गरज आहे, त्याच पर्सनने सिग्नेचर केलेली आहे का, सिम्पल ॲज दॅट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इव्हॅल्युएट करायच्या आहेत. ही इज इंटरेस्टेड अँड इन असर्टेनिंग that all the transactions are recorded properly and asset are adequate safeguarded. ओके, तुमचे असेट सेफगार्डेड आहेत का, किंवा तुमचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते प्रॉपरली रेकॉर्ड केलेले आहेत का. जसं आपण सांगतो की काय आहे, ट्रेडिंग अकाउंटला काय आहे, ओपनिंग स्टॉक आहे, परचेसेस आहे, ते तिथेच रेकॉर्ड केलेत ना, किंवा रेंट आहे, सॅलरी आहे, वेजेस आहे, हे ॲज पर दी अकाउंट रेकॉर्ड केलेत का. ओके, सो अकाउंट रेकॉर्डेड इन अ प्रॉपर मॅनर. असेट सेफगार्डेड आहेत का, फॉर एक्झाम्पल प्लांट अँड मशिनरी रेकॉर्ड केली आहे का असेटला, किंवा त्याचा डेप्रिसिएशन चार्ज केलेला आहे का, एखादी नवीन मशिनरी जर परचेस केली असेल तर ती त्यामध्ये ऍड केली आहे का, त्याचं डेप्रिसिएशन चार्ज केलेला आहे का, व्हॉट एव्हर इट मे बी. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक ठिकाणी त्याचं इव्हॅल्युएशन करणं महत्वाचं आहे. हेन्स द एक्झामिनेशन and evaluation of the internal control system is an indispensable part of the overall audit program. ओके, सो हा प्रत्येक ठिकाणी त्याचं सिस्टमॅटिक एक्झामिनेशन करणं हे खूप महत्वाचं असेल. थर्ड ड्युटी इज नीड फॉर ॲश्युरन्स. The auditor require reasonable assurance that accounting system is adequate. He need to assurance that all the accounting information which should be recorded and it has in fact been recorded in a correct, proper and timely manner. शेवटी तुमच्या लक्षात येईल की सगळ्या गोष्टी कुठे येत आहेत, तर प्रॉपर मॅनर वरती येत आहेत, प्रॉपर रेकॉर्डिंग वरती येत आहेत, रिलायबिलिटी वरती येत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, ह्या इंटरनल कंट्रोल सिस्टीमच्या अंडर चेक करतो किंवा मेंटेन करतो, मॅनेज करतो असं म्हणायला हरकत नाही. सो नीड फॉर ॲश्युरन्स, फक्त कंट्रोल इम्प्लिमेंट केली असं नको, तर प्रत्येक ठिकाणी त्याचा ॲश्युरन्स घ्या तुम्ही. ओके, ही गोष्ट प्रॉपर आहे का, त्याचं रेकॉर्डिंग प्रॉपर झालेलं आहे का, टाइमली मॅनरमध्ये झालेलं आहे का, हे महत्वाचं आहे. ओके, रेकॉर्डिंग करेक्ट, प्रॉपर अँड टाइमली मॅनर, दॅट मीन्स नीड फॉर ॲश्युरन्स. Then
Audit planning and program. The auditor should gain an understanding of the accounting and related internal control. जसं आपण सांगतो की इंटरनल कंट्रोल सिस्टीम तुमची कशी आहे याच्यावरून तुमचं ऑडिट प्लॅनिंग हे काय होणार आहे तर डिसाइड होईल. जसं आपण सांगितलं होतं की ऑडिट प्लॅनिंग प्रिपेअर बाय अन ऑडिटर. So auditor firstly consider the internal control system of the organization. Suppose auditor find out the internal control system of the client company is good. त्याच्या लक्षात आलं की कंपनीची इंटरनल कंट्रोल सिस्टीम छान आहे, तर त्यावेळी तो टेस्ट चेकिंगला इम्पॉर्टंट देईल की डिटेल चेकिंगला इम्पॉर्टंट देईल? सिंपल ॲज दॅट की टेस्ट चेकिंगला इम्पॉर्टंट देईल. या कंपनीचं रेकॉर्डिंग प्रॉपर आहे, मेंटेन प्रॉपर आहे, बुक्स ऑफ अकाउंट ॲक्युरेट मेंटेन केलेले आहेत, त्यावेळी तो काय करेल तर सिंपल थोडेसे बुक चेक करेल आणि द रिझल्ट इज ॲप्लिकेबल टू होल बुक्स ऑफ अकाउंट, जसं आपण आज बघितलं, राईट? सो अशा पद्धतीने काय केलं जातं, इंटरनल कंट्रोल सिस्टीम हेल्प करेल. नेक्स्ट, रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम. द ऑडिटर नीड to review the internal control system established by his client. Such a review enable him to bring to the notice of the management and the weakness in the system. जसं की सांगितलं फक्त इंटरनल कंट्रोल सिस्टीम राबवून चालणार आहे का तर नाही, तर ते इंटरनल कंट्रोल सिस्टीमचा रिव्ह्यू घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दॅट मीन्स वी कॅन इझिली फाइंड आउट द स्ट्रेंथ अँड वीकनेस ऑफ द इंटरनल कंट्रोल सिस्टीम. जर तुम्ही त्याचा रिव्ह्यू घेतलात तर मग काय होणार आहे बरं ह्या रिव्ह्यूमुळे? विथ द हेल्प ऑफ रिव्ह्यू वी कॅन इझिली आयडेंटिफाय लिस्ट एरियर ऑफ वीकनेस. किती बरे वीकनेस पॉइंट आहेत कंपनीचे, क्लायंट कंपनीचे, हे आपण फाइंड आउट करू शकतो, राईट? सो ऑफर सजेशन फॉर इम्प्रूव्हमेंट. आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण कुठे स्ट्रॉंग आहोत, कुठे वीक आहोत, आणि जर वीक असेल तर आपल्याला काय करावं लागेल. दॅट मीन्स ऑफर सजेशन फॉर इम्प्रूव्हमेंट. हेल्प द मॅनेजमेंट टू रेक्टिफाय द वीकनेस. तुमची जी काही वीकनेस आहेत ते रेक्टिफाय करण्यासाठी मॅनेजमेंटकडून तुम्ही हेल्प घेऊ शकता. हेल्प द ऑडिटर टू मिनिमाइज हिज लीगल लायबिलिटी. ओके, जे काही तुमची लीगल लायबिलिटी आहे ते तुम्ही ऑडिटरच्या मदतीने मिनिमाइज करू शकता. ही इज अन पोझिशन टू सजेस्ट मेजर फॉर इम्प्रूव्हमेंट. ओके, सो तर इथे हा ऑडिटर काय करू शकेल तर काही सजेशन सुद्धा देऊ शकेल फॉर इम्प्रूव्हमेंट. मोरेवर, during the course of his audit, he may also ascertain how far the weakness have been removed. जे काही तुमची वीकनेस आहे ते कसे रिमूव्ह करता येतील हे सुद्धा ऑडिटरला इथे करावं लागेल अंडर द ड्युटीज ऑफ ऑडिटर रिगार्डिंग इंटरनल कंट्रोल सिस्टीम. नेक्स्ट इज ऑडिट प्रोसिजर. An in-depth study of the internal control system enable the auditor to decide upon appropriate audit procedure to be applied in the different areas. Okay, जसं आपण सांगतो की इंटरनल कंट्रोल सिस्टीम मध्ये काही वेळा असं होतं की आपण काही एरियावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतो, काही एरियावरती थोडंसं कमी कॉन्सन्ट्रेट करतो. सो इथे त्या पद्धतीने तुमची प्रोसिजर काय होणार आहे तर रन होणार आहे. He can find out the area where the internal control is weak. म्हणजे इंटरनल कंट्रोल सिस्टीम जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करताय तेव्हा तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे की हा एरिया वीक आहे आपला, हा एरिया स्ट्रॉंग आहे. ओके, सो इन सच अ एरिया ही माइट एक्सटेंड सर्टन टेस्ट टू कवर अ लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन or other item than he otherwise would examine, and at a time may perform additional tests to gain necessary satisfaction. म्हणजे तुमच्या ऑडिट प्रोसिजरच्या साह्याने तुम्ही काय करताय, तुमचा वीक एरिया कंट्रोल करण्याचं काम करताय. म्हणजेच काय तर जेव्हा फायनल ऑडिट होईल तेव्हा त्या गोष्टी काय होतील तर ओव्हरकम होतील, कुठेतरी त्याचा बॅड इम्पॅक्ट तुमच्या रिमार्क वरती होणार नाही याची काय म्हणतो आपण त्याला, याची एक खबरदारी घेण्याचं काम ह्या स्टेपच्या अंडर ऑडिटरला करावं लागतं. अँड लास्ट पॉइंट इज टेस्ट चेकिंग. सो द
Existence and operation of internal control system is to great significant in deciding upon the plan of selective checking. ओके, सो दॅट मीन्स टेस्ट चेक. जसं आपण सांगितलं की तुम्हाला ऑडिटर आला, एक्सटर्नल ऑडिटर आला, त्यांनी ठरवलं की तुमच्या टेस्ट चेकिंग मेथड ही चूज करायची. तर तुम्हाला माहित असले पाहिजे की टेस्ट चेकिंग मध्ये ऑडिटर कोणते बरं बुक सिलेक्ट करू शकतो. सपोज एक सिंपल एक्झाम्पल की ऑडिटरचं इंटेन्शन काय आहे, टू शो द फिनान्शियल पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. सो फिनान्शियल पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन जर चेक करायचं असेल तर विथ द हेल्प ऑफ टेस्ट चेकिंग मेथड. ऑडिटर फक्त जर्नल एंट्री चेक करेल का हो? नाही. तर ऑडिटरला काय करावं लागेल, टेस्ट चेकिंग मध्ये तो फक्त फायनल अकाउंट बघेल आणि फायनल अकाउंट वरून त्याच्या लक्षात येईल की काय आहे, यांची फिनान्शियल सिस्टीम किंवा फिनान्शियल रिझल्ट हा स्ट्रॉंग आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. होप सो तुम्हाला आजचे दोन्ही शॉर्ट क्वेश्चन समजले असतील. काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.